नवनिर्वाचित खासदार हेमंत सवरा यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या विकास कामांची आढावा बैठक घेतली। पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार हेमंत सवराजी यांना वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनेक समस्यांबाबत तालुक्यातील जनता, महायुती कार्यकर्ते व विविध संघटनांकडून निवेदन प्राप्त झाले होते। या सर्व समस्यांबाबत महापालिका मुख्यालयात आज 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महापालिका, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। महापालिका आयुक्तांनी खासदाराचा सत्कार केल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीत पाणी, वीज, वाहतूक, आरोग्य तसेच केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती केंद्र शासनाशी निगडीत कामांबाबत काही अडचण असल्यास ती मला त्वरित कळवावी, जेणेकरून संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम पूर्ण करता येईल, अशा स्पष्ट सूचनाही खासदारांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना लोकसहभागातून गरजूंपर्यंत पोहोचविण्याबाबतही खासदारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली। या बैठकीला खासदार हेमंत सवरा, मनपा आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे, रमेश मनाळे, भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, नालासोपारा विधानसभा प्रमुख राजन नाईक, वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील, माजी नगरसेवक किरण भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, आगरी सेनेचे कैलास पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।